नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मिसेस पोजोलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे श्रावणातला 4था सोमवार आणि त्याचबरोबर गोकुळाष्टमी सुद्धा, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर आमच्याकडे गोकुळाष्टमी म्हणतात, काही भागात जन्माष्टमी म्हणतात. तर आता आम्ही चाललोय मंदिरमध्ये आणि आता मी खाली आले. फौजी पण आहेत सोबत, सगळे सोबतच चाललोय. आज पहिल्यांदाच फौजींसोबत चाललोय मी, आम्ही सगळेच. तर ना सोमवारी 2 सोमवार तर पाऊस आला, सोमवारी आज पावसातच गेलो, फौजी नव्हते. तर त्याच्यामुळे मग आज म्हणलं आहे सुट्टी आहे त्यांना जन्माष्टमीची, त्यामुळे मग सोबत चाललोय आम्ही. आणि आधी बघा किती खुश आहे. आधी फौजी आल्यापासून एकदम काय म्हणतात, एकदम फ्रेश झालाय. आणि आजारी पडला होता ना तेव्हा एकदम चेहरा त्याचा, फौजी नव्हते तेव्हा एकदम चेहरा सुकून गेला होता. आणि चला तर आता आम्ही पोहोचलोय मंदिरमध्ये आणि शेड बनवल्यापासून खूप छान वाटतंय. मंदिरात एक वेगळंच एक असतं ना पॉझिटिव्हिटी, आणि हे खूप प्रसन्न वाटतंय. तर सगळ्यात आधी तर आम्ही त्या सोमवारची पूजा करून घेते. हे आहे शिव मंदिर. तर याच्या अगोदरचे पण भरपूर ब्लॉग आहे तिथले. तर इथे बघा ओळखीच्यांना सगळ्यांना नमस्ते म्हणायला लागतं. तर चला आता पूजा करून घेते मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. हे आहे मेन मंदिर. हे जर थोडंसं मोठं आहे आणि इथे राम लक्ष्मण सीता आणि राधाकृष्ण आणि चे मंदिर आहे. तर इथे आहे राम लक्ष्मण सीता आणि च्या पलीकडचा पार्ट आहे तिथे आहेत कृष्ण आणि राधा. तर आता मी इथे पण मंदिर म्हणजे पूजा करून घेते छान. तर इथे वरती आम्ही कधी येत नाही, म्हणजे खालूनच जो बाहेरचा जो एरिया आहे ना, या म्हणजे थोडंसं एक आहे असं पायऱ्या बनवल्या त्यांनी, वरती हे आहे. तर हॉल टाईप आहे, तिथूनच आम्ही कायम पूजा करतो. पण आज तिथे सगळी जन्माष्टमीची तयारी आणि सगळे झोपाळा वगैरे लावायचं चाललंय. त्यामुळे आता आम्हाला आज वरती प्रवेश आहे, म्हणजे प्रवेश असतो असं काही नाही, पण शक्यतो जात नाहीत, कोणच जात नाही, मग आम्ही पण नाही जात. तर मी कधीच बघितलं नाही असं. मी पहिल्यांदाच गेले. तर बाकीच्यांचं एवढं काही मला माहिती नाही. सो चला तर आमची छान पूजा करून झाली. खूप प्रसन्न वाटते आज सकाळी सकाळी फौजींसोबत आणि सगळ्यांसोबत. तर आयुषचं आवरलं नव्हतं, तर आयुष आवरून नंतर आमच्या नंतर आला. तर त्याच्यानंतर आता जॉईन केलंय आयुषने आम्हाला. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं. कौन कहता है भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं, रामनारायणं जानकी वल्लभं. जय श्री कृष्ण. चला आता आमची चौघांची पण पूजा वगैरे करून झालेली आहे, नमस्कार करून झालेला आहे. तर आता आम्ही जातो घरी. तर चला तर मग घरी गेल्यानंतर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून जन्माष्टमीच्या आणि श्रावणातल्या 4थ्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज शिवमुठ होती जवस, तर जवस काय माझ्याकडे नव्हतं. मग आम्ही तर आता ऑलरेडी आम्ही पूजा करून आलेलो आहे सकाळी सकाळी. तर ब्लॉग तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर चला तर मग आता आजच्या ब्लॉगला तर सुरुवात झालेलीच आहे छानशी. आणि आज वातावरण पण खूप छान आहे, म्हणजे ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही, छान वारं सुटलंय मस्त असं. तर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटलं. आणि आज पहिल्यांदा ना फौजींसोबत म्हणजे सोमवारची पूजा करून आलो. सो चला तर म्हणजे नाही भेटत, सकाळी सकाळी ते गेलेले असतात आणि त्यांच्यानंतर मग मी जाते पूजा करायला. मागच्या सोमवार तर नव्हतेच, फौजी नव्हतेच, आम्ही गेलोच नव्हतो. पहिल्या सोमवारी पण असंच झालं, पाऊस आला. तर प्रत्येक सोमवारी असंच काय काय होत होतं. तर दुसऱ्या सोमवारी गेलो तर पावसातच गेलो, तुम्हाला सांगितलं, मी ब्लॉग केलाच होता. तर आज फायनली फौजी, मी, आदिराज आणि आयुष पूजा करून आलेलो आहे छान. तर फौजी आता गेलेले आहेत, त्यांचं काम आहे म्हणून. तर
चला आता मंदिरमध्ये तर जन्माष्टमीची तयारी चालू होती. तुम्ही ब्लॉगमध्ये आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. संध्याकाळी कार्यक्रम आहे छान. आता वाजले सकाळचे 9:30 आणि माझं सगळं आवरून म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे. कपडे धुवायचे राहिले फक्त. पण मंदिरमध्ये जायचं होतं, मग नंतर वेळ झाला असता म्हणून मग पाऊस वगैरे येतो म्हणून आधी मंदिरमध्ये जाऊन आलो. घरातली देवपूजा केली आणि आता मी घेतली कॉफी. तर कॉफी पिते थोडीशी आणि त्याच्यानंतर चला तर मग आता कपडे धुवून घेते. सगळ्यात अगोदर आधी खेळतोय. आधी आणि आयुष बाहेर खेळत आहेत. तर मंदिरमधून आल्यानंतर फौजी गेले होते ड्युटीला. तर त्याच्यानंतर मी सांगितलंच होतं सकाळी. आणि मग दुपारी मी काही जास्त वेळ एवढं शूटच केलं नाही आणि माझं पण म्हणजे ठीक वाटत नव्हती तब्येत थोडीशी. तर आम्ही तिघं पण मग झोपलो आणि त्याच्यानंतर मग खिचडी केली होती दुपारी. देवाला वगैरे दाखवून मग आम्ही खिचडी खाल्ली. आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि मी बनवते गरम गरम शाबू वडे. तर म्हणजे या उपवासाला वरी वगैरे चालत नाही, शाबूच खायला लागतो किंवा मग फळं. त्यामुळे मग मी शाबू वडे करते आत्ता. आणि आता सगळ्यात आधी तर देवाला दाखवेन आणि त्याच्यानंतर मग आम्ही फराळ करून घेतो. तर आज फौजींची पण थोडीशी तब्येत ठीक नव्हती. तर चटणी बनवली नव्हती मी शाबू वड्यासोबत. कद्दूची भाजी बनवली ती थोडीशी हेल्दी आणि झटपट होणारी. तर रेसिपी ऑलरेडी चॅनेलवरती आहे, नक्की बघू शकता तुम्ही. आणि आता बघा फौजी आल्यापासून ना आधी त्यांची पाठ म्हणजे त्यांना सोडतच नाही कुठं जायचं. आता जेवल्यानंतर ते फिरतायत थोडंसं. तर बघा तो पण हात धरून त्यांच्यासोबत फिरतोय. तर आम्ही मंदिरमध्ये जन्मोत्सवासाठी जाणार होतो, पण आधी सांगितल्याप्रमाणे फौजींची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे आता हा व्लॉग इथेच एंड करते. आम्ही काय मंदिरमध्ये गेलो नाही. चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये किंवा रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.